मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची हाक दिली आहे। मात्र मनोज जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात। राज्य सरकारने मराठा समाजाच्या उपसमितीचं पुनर्गठन केलंय। मराठा समाजाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची निवड करण्यात आली। याआधी चंद्रकांत पाटील उपसमितीचे अध्यक्ष होते। जात प्रमाणपत्र देण्यात येणाऱ्या अडचणींबाबत निर्णय प्रक्रिया सुरळीत राबवणं, मराठा आंदोलक आणि शिष्टमंडळाशी चर्चा करणं आदी गोष्टी मंत्रिमंडळ उपसमितीच्या कार्यकक्षेत असणार आहेत। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत। 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहेत। हे आंदोलन निर्णायक ठरणार असून मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय। मराठा समाजाच्या उपसमितीत कोण कोण आहेत हे जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये कळवा। अशाच राजकीय घडामोडींच्या अपडेटसाठी त्याचं काय महाराष्ट्राला सबस्क्राइब करा।